सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांची यात्रा ही गेल्या 900 वर्षांपासून सुरू आहे. रूढी परंपरेप्रमाणे 10 जानेवारीपासून यात्रेतील धार्मिक विधींना प्रारंभ होणार आहे. रविवारी 10 जानेवारी रोजी उत्तर कसबा येथील शिवानंद हिरेहब्बू यांच्या वाड्यातून श्री सिद्धरामेश्वरांच्या हातातील योगदंड मठपती हे शुक्रवार पेठेतील शेटे यांच्या वाड्यात घेऊन जातील. त्यानंतर मानकरी हिरेहब्बू यांचे शेटे यांच्या वाड्यात आगमन होईल. या आगमनानंतर योगदंडाची विधिवत पूजा केली जाईल. या पूजेनंतर होम हवनाचा कार्यक्रम होईल. यात्रेचे मानकरी ॲडव्होकेट मिलिंद थोबडे हे हिरेहब्बू यांची पाद्यपूजा करतील आणि त्यानंतर प्रसादाचा कार्यक्रम नंतर यात्रेतील धार्मिक विधींना प्रारंभ होईल, अशी माहिती राजशेखर हिरेहब्बू यांनी दिली. ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामांची यात्रा उद्या दिनांक 13/1/2024 पासून सुरुवात होत आहे. तत्पूर्वी उद्या शेटे यांच्या वाड्यात 12 वाजता योगदंडाच्या पूजनेने धार्मिक विधी सुरुवात होतो. त्याच्यानंतर 12 तारखेला रात्री 12:05 मानाच्या पहिल्या आणि दुसऱ्या दिवस सांज सोडायचा कार्यक्रम होतो. 13 तारखेला सकाळी 8 वाजता नेहमीप्रमाणे हिरेबू आणि देशमुख यांच्या हस्ते पूजा होऊन नंदीध्वज मंदिराकडे मार्गस्थ होतात व त्या ठिकाणी पहिला आपलं कलेक्टरकडे आल्यापासून त्या ठिकाणी सरकारी आयर होतो हिरेबूंना. त्याच्यानंतर मंदिरात पोचल्यानंतर पहिला अमृतलिंगास तैलाभिषेक करून त्यानंतर बाकीचे लिंगास तैलाभिषेक करून त्यानंतर योग समाधी आणि गदगीस तैलाभिषेक करून नंदीध्वज पुन्हा 68 लिंगात मार्गस्थ होतात. त्याच्यानंतर पुन्हा संध्याकाळी तर दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे 8 वाजता हिरेबू आणि देशमुख यांची पूजा होऊन नंदीध्वज मंदिराकडे मार्गस्थ होतात व त्या ठिकाणी आल्यानंतर पहिला सुगडी पूजा होते. त्यानंतर संमती पूजन व त्याच्यानंतर अक्षताचा धार्मिक कार्यक्रम. त्याच्यानंतर पुन्हा अमृतलिंगापाशी आल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा अभिषेक होऊन पुन्हा धार्मिक कार्य सुरुवात होतो. नेहमीप्रमाणे पुन्हा सर्व लिंगास करून योग समाधीस त्याच्यानंतर सिद्धेश्वर गदिगीस करून पुन्हा 68 लिंगास प्रस्थान होतात. त्याच्यानंतर 15 तारखेला सकाळी इथून नंदीध्वज संमती कट्यात आल्यानंतर त्या ठिकाणी पहिला योगदंड व पालखीतील मूर्तीस करमुट गिरवून स्नान घालता येतो. त्याच्यानंतर 1 ते 7 नंदीध्वजला स्नान घालण्यात येतो. त्याच्यानंतर अमृतलिंगापाशी एक विधी होती, धार्मिक विधी गंगापूजन हिरेबू आणि देशमुख येते. मग तिथून मंदिरात आल्यानंतर त्या ठिकाणी सिद्धरामेश्वराची आरती झाल्यानंतर पुन्हा नंदीध्वज हिरेबू वाड्यात येतात. त्याच्यानंतर संध्याकाळी 4:30ला इथून निघून जुने फौजात चौडपे आल्यानंतर त्या ठिकाणी आपलं पहिल्यांदा जर फडी बांधल्यानंतर त्याची हिरेबूची असते पूजा होऊन नंदीकोर होम मैदानापाशी मार्गस्थ होतात व त्या ठिकाणी त्या दिवशी एकच नंदीध्वज पकडणारा सोमनाथ मेहण याचा मान असतो, तो एकटाच तिथं घेऊन होतो. मग त्या ठिकाणी होम विधीपाशी आल्यानंतर त्या ठिकाणी होम विधी झाला होतो. त्यानंतर पुन्हा आपण नेहमीप्रमाणे भाकणूक येतो. मग त्या ठिकाणी भाकणूक आल्यानंतर पुन्हा नंदीध्वज आम्ही मंदिरात येतो. मंदिरात पुन्हा ह्या वाड्यात आल्यानंतर इथं जे नंदीध्वज पकडत फणीचे मानकरी त्यांना महाप्रसाद झाल्यानंतर जेवढे नंदीध्वज सर्वांना महाप्रसाद होतो. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी दारूचा कार्यक्रम संध्याकाळी 4:30 वाजता आपण निघतो. निघाल्यानंतर आपलं होम मैदानावर पोचतो. तिथून दारी कामून आपण पुन्हा सिद्धेश्वर मंदिर जातो. पहिला आम्ही आणि पालखी 5 योगदंडाने पालखी 5 फेऱ्या मारतो. नंतर 1 ते 5 मारतात. नंतर 2 काट्या मारतात. झाल्यानंतर त्या ठिकाणी टिकून पुन्हा नंदीध्वज घरी येतात. घरी आल्यानंतर 17 तारखेला देशमुखांच्या वाड्यात योगदंडाच्या पूजनेने धार्मिक विधी समाप्त येतो. आम्ही जो भगवा ड्रेस घातलेला असतो तो तिथं पूजा झाल्यानंतर आम्ही इथं घरी येतो. तो भगवा ड्रेस इथं उतरवतो. त्यानंतर पुन्हा संध्याकाळी इथं 2 काट्या पुन्हा पूजा होऊन हिरेबू देशमुख मंदिरात येतो. मंदिरात आल्यानंतर त्या ठिकाणी 5 फेऱ्या होतात. 7 काय मग त्यानंतर कपडे काढायचा कार्यक्रम हा धार्मिक कार्यक्रम 5 दिवसाचा आहे. आणि माझ्या सर्व भक्तांना एक विनंती आहे की येणारा जो संक्रांतीचा सण आहे तुम्ही सर्व भक्त मानकरी आम्हाला सहकार्य करा. शक्यतो लवकरात लवकर पूजा आटपून धार्मिक विधी लवकरात व्हावा अशी आमची इच्छा आहे. आम्हाला असं वाटत नाही की तिथं लवकर येऊ नये. आम्हाला माहीत आहे काही लोक उपवास करतात. आम्ही शक्यतो लवकर येण्याचा आम्ही प्रयत्न करू. शिवयोगी सिद्धरामेश्वराच्या यात्रेमध्ये शिवयोगी सिद्धरामेश्वराचे योगदंड आणि त्याबरोबरच कुंभार कन्या माता कुमारावा देवी यांचे विवाह सोहळ्यात ह्या यात्रेमध्ये होत असतो. आणि त्यानिमित्ताने उत्तर कसबा येथील
कुंभारवाड्यामध्ये दरवर्षी शिवयोगी सिद्धरामेश्वराच्या प्रतिमेचं पूजन होऊन त्या ठिकाणी दिवा काढण्याचा दिवा लावण्याचा त्या ठिकाणी पूजा होते आणि त्यानंतर 11 तारखेला म्हणजे उद्या त्या ठिकाणी कुंभारवाड्यातून 56 गाडगी देण्याचा कार्यक्रम होत असतो. हिरे अब्बूंना सुपूर्द करण्याचा कार्यक्रम होत असतो. तसेच 13 तारखेला त्या ठिकाणी कुंभारवाड्यामध्येच गाडगी जे काही तैलाभिषेकासाठी लागणारे गाडगी असतो त्या गाडगीचं विधिवत पूजा होऊन त्याचे मानकरी योगीराज शिवशेट्टी यांना सुपूर्द करण्याचा कार्यक्रम देखील त्या ठिकाणी होतो. तसेच 14 तारखेला संमती कट्टा या ठिकाणी जो अक्षताचा सोहळा होतो त्या अक्षताच्या सोहळ्यामध्ये सर्व कुंभार समाजाचे मानकरी समाज बांधव मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी उपस्थित राहून त्या ठिकाणी सुगडी पूजन कार्यक्रम होतो. तसेच या यात्रेमधील कुंभार समाजाचे मानकरी योगीराज मेत्रे कुंभार यांना त्या ठिकाणी विडा देण्याचा कार्यक्रम देखील होत असतो. पत्रकार परिषदेस मनोज हिरेहब्बू, जगदीश हिरेहब्बू, विनोद हिरेहब्बू, सागर हिरेहब्बू, विकास हिरेहब्बू, दनेश हिरेहब्बू, संतोष हिरेहब्बू, सूरज हिरेहब्बू तसेच श्री सिद्धरामेश्वर यात्रेचे मुख्य मानकरी देशमुख उपस्थित होते.